महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी वसमत रस्त्यावरील धानोरा भोगाव पाटीजवळ शनिवार तारीख 15 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास स्विफ्ट कार व उसाच्या ट्रॅक्टरचा अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे। अपघातात पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सय्यद अली हसन यांचा 24 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती आहे। सय्यद खाजा सय्यद अली राहणार इक्बाल नगर पूर्णा वय वर्ष 24 असे असत्या मयत तरुणाचे नाव आहे। सदरील मयत तरुण हे पूर्णा येथून शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे रुग्णालयात असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते। पहाटेची नमाज पठण करून खाजा हे वसमत 0 फाटा रस्त्याने आपल्या स्विफ्ट कार MH14 FC 2275 ने पूर्णेकडे येत असताना पहाटे 5 वाजताच्या सुमारास त्यांच्यावर काळाने घाला घातला। त्याची 4 चाकी आरळ ते हयातनगर फाटा दरम्यानच्या धानोरा पाटीजवळ आली असता रस्त्यावर उभा असलेल्या MH22 6427 क्रमांकाच्या उसाच्या ट्रॅक्टरला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली। यावेळी परिसरात जोरदार आवाज झाला। त्यावेळी आवाजाने परिसरातील शेतकरी तसेच रस्त्यावरील वाहनधारकांनी गर्दी केली होती। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे दिवस उजाडण्यापूर्वी असलेल्या काळोखात समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर उजेडामुळे उसाना भरलेल्या ट्रॅक्टरला कोणत्याही प्रकारची रिफ्लेक्टर नसल्याने त्यांना रस्त्यावर उभा असलेला अंदाज आला नसल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगितले आहे। परिसरातील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबियांना व स्थानिक पोलिसांना अपघाताची माहिती देत त्यांच्यावर उपचार करण्याहेतू त्यांना जवळील रुग्णालयात हलविले, परंतु अपघातात गंभीर जखमी झालेल्या खाजा यांचा मृत्यू झाला होता। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पूर्णा परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।